लग्न म्हणजे आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण. दिमागदार सजावट, रंगीबेरंगी कपडे, आनंदी पाहुणे आणि खाद्यपदार्थाचा बेत. पण जर अशा लग्नात एक अनोखा, अनपेक्षित पाहुणा येऊन पोहोचला तर चक्क लग्नाच्या हॉलमध्ये गेंड्याची वाईल्ड एंट्री झालेली आहे. आणि पुढे जे घडलेलं आहे, जे पाहिल्यानंतर तुम्हाला देखील धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. नेपाळच्या चितवनमध्ये अलीकडेच झालेल्या एका लग्न समारंभामध्ये असाच काहीसा अनोखा प्रसंग घडलेला पाहायला मिळतोय. रिसेप्शन सुरू असताना अचानक एका गेंड्याने थेट लग्न समारंभास्थळी प्रवेश केला. हा थक्क करणारा क्षण कॅमेऱ्यात कैद झालाय आणि काही क्षणातच हा व्हिडिओ सोशल मीडियावरती अक्षरशः धुमाकूळ घालतोय. चितवन हे नेपाळमधील एक प्रसिद्ध जंगल पर्यटन स्थळ आहे, जे चितवन नॅशनल पार्कसाठी देखील प्रसिद्ध आहे. हे पार्क गेंड्याचे नैसर्गिक देखील घर मानलं जाते. असं मानलं जातं की या जंगलातून हा जिज्ञासू गेंडा लग्नस्थळी भटकत आला. त्याचा शांत वावर, प्रचंड शरीरयष्टी आणि निसर्गातील सहजतेने आलेली उत्सुकता पाहून उपस्थित सर्वजण थक्क झाले. या घटनेचा व्हिडिओ गॅक्स नेपाळ या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय आणि अवघ्या तासामध्येच लाखो लोकांनी पाहिला असून मजेशीर अशा कमेंट्स देखील नेटकरी व्यक्त करत आहेत. एका युजर्सनं म्हटले, याला वाईल्ड कार्ड एंट्री म्हणतात. तर एका युजर्सनं विनोदात म्हटलेलं आहे की चुकीचा दावा, त्याला आमंत्रण होतंच, मी कार्ड देऊन आलो होतो. व्हिडिओतील गेंड्याचं वर्तन अत्यंत सौम्य आणि शांत होतं, त्यामुळं कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रसंग घडलेला नाही आहे. अनेकांनी गेंड्याच्या सुरक्षिततेबाबत समाधान व्यक्त केलंय आणि निसर्गाशी असलेले हे अनोखं नातं साजरं केलंय. एका व्यक्तीने भावनिक टिप्पणी करत म्हटलंय, गेंडा हे भगवान विष्णूचं वाहन आहे, म्हणजेच लग्न धन्य झाले. या अप्रतीक्षित गोंडस पाहुण्यामुळे हे लग्न खरंच संस्मरणीय ठरले. अशा घटना दुर्मिळ असल्या तरी त्या निसर्गाने मानवाच्या सहज अस्तित्वाचं एक सुंदर उदाहरण ठरवतं. तर वधूवरांच्या आयुष्यातील या खास दिवशी एका जंगलातून आलेल्या पाहुण्याने क्षणभरासाठी का होईना सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय आणि एक आठवण बनून गेलाय की त्यांच्या लग्नात फोटो इतकीच कायम लक्षात राहील. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, तुमच्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या एस स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.